कोटी ब्रह्मांड नायकाय नमः. सर्वथा असे नाय. अरे भगवंता दीन दयाळ अनाथाच्या नाथा, अरे तुझ्यासारखा सुख दयाळ असणारा, आमच्यावरती असे भाव ठेवणारा भगवंता तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. जय जय अनंत अवतार धारिया, कृपा सागरा करुणालया, गुणसमुद्रा यादव राया निरसी माया भक्तांची. अरे यादव राया, तू भक्तांची माया निवारण केलेली आहेस, नाना प्रकारचे अवतार धारण केलेले आहेस भगवंता, तूच सर्वश्रेष्ठ दाता आहेस. जय विश्वपते विश्वेश्वरा, कैवल्यदानी अति उदारा, भक्तभूषणा जगद उद्धारा, निज भक्त अंतरी वससी तू. अरे निज भक्ताला अंतरंग दाखवणारा भगवंता तूच आहेस, जनाचा उद्धार करणारा भगवंता तूच आहेस, वर्णन करू लागले. जय कमलापते कमल लोचना, अक्षय रूपा चैतन्य घना, विश्वकर्ता राजीव नयना, दिनोधारणा जगद्गुरु. अरे विश्वाचा विधाता जगदातांचा उद्धारा, अरे अनाथाच्या नाथा भगवंता तूच सर्वश्रेष्ठ आहेस. बीज भक्त पडता संकटीय, सत्वर धावसी जग जेठीय, त्याचे कार्य करीसी उठा उठी, लजा पोटी न धरिता. साधा वया भक्ती काज, नाही लाज धरित. अरे तुझ्या भक्ताला जेव्हा संकट येतं ना भगवंता, अरे क्षणाचा विचार करत नाहीस, लाज मनामध्ये बाळगत नाहीस, त्याच्या संकट काळी जाऊन जातोस भगवंता. हे आपुले सगुण चरित्र, तुझी वदविसी राजीव नेत्र, मी तव उगाची निमित्त मात्र, बुद्धी स्वतंत्र सेना. अरे भगवंता मी एक निमित्ताचा धनी आहे भगवंता, चरित्र तुझंच आहे, सांगून घेणाराही तूच आहेस, वदविता वदता वाचता गुणगाता सगळं काही करणारा भगवंता तूच आहेस. मागील अध्यायी निरूपणा, श्रुती ऐकिले प्रीती करुणा, कानोपात्रेशी जग जीवना, देत दर्शन निज कृपे. आणि तुम्ही श्रोतेजन मागच्या अध्यायामध्येच ऐकलेलं आहे, कानोपात्रेच्या भक्तीमुळे भगवंतानं सुद्धा तिला दर्शन दिलेलं आहे, आणि हा अध्याय तुम्ही आताच ऐकलेला आहे. आता उदार ज्ञानी धैर्यवंत, जो प्रपंची असोनी अति विरक्त, तो निज भक्त दामाजी पंत, परिसा चरित्र तयाचे. आणि आता तुम्हाला या अध्यायामध्ये संसारामध्ये असून सुद्धा परमार्थ करता येतो, संसारामध्ये असून सुद्धा त्या भगवंताची भेट लागी होऊ शकते, असा असणारा भगवंताचा भक्त दामाजी यांची कथा ऐकायला मिळणार आहे. अविंद राजा होता बेदरिया, एकनिष्ठा करी त्याची चाकरिया, संसार मिथ्या जाणून अंतरिया, श्री हरी भजन करीतसे. तो उदार असणारा राजा, आणि त्याच्या नगरामध्ये दामाजी असणारा चाकरी करायचा, चाकरी सेवक होता हो, आणि त्यानं भगवंताला सगळं काही, भगवंता तूच आहेस, संसार हा मिथ्य आहे, मिथ्य, पण आपण भगवंता तूच मिथ्य, आणि संसारच हा पूर्ण. संसार पूर्ण होणारा नाही हो, संसार संपणार आहे, भगवंत संपणारा नाही. हा नरदेह जाणार आहे, भगवंत राहणार आहे. या संसारामध्ये भोगाव्या लागणाऱ्या यातना त्या भगवंतापाशी गेल्याच्या नंतर दूर होतात, असं जाणून त्यानं संसार करत असताना सुद्धा भगवंताची सेवा करू लागला. पंढरी क्षेत्रापासून जाना, मंगळ वेळी दोन योजना, तेथील राजमहाल ठाणा, केले स्वाधीन तयाच्या. आणि पंढरीपासून असणारं मंगळवेढा नावाचं तुम्ही आताच उदाहरण ऐकलेलं आहे, आणि त्याच गावाचं त्याच्या आधी त्याला काय केलं राजानं, अहो त्या गावची जहागिरी दिली आणि सांगितलं तुम्ही हे गाव सांभाळावं. राये विश्वास सुख जाणूना, दास्तान केले त्याचे स्वाधीन, कुटुंबासह वर्तमानाय तेथेची येऊन राहिला. आणि राजाने आपल्या सेवकावरती विश्वास केला म्हणून एक गाव जहागिरी दिली, आणि दासाने सुद्धा काय केलं, दामाजीने आपलं कुटुंब घेतलं आणि त्याच ठिकाणी जाऊन राहू लागले. माध्यान काळिया भ्यागतांसिया, येता अन्न देतसे त्यासिया, श्री पांडुरंग चरणी अरणिसिया,
भाव मानसी धरियला. भाव मनामध्ये होता, मी पांडुरंगाची सेवा करायलो म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांची सेवा करू लागले. ऐसे लोटता दिवस बहुता तो दुष्काळ पडला अकस्मात. तेने जीवजंतू समजता क्षुदेने अमरता उपवासे. आणि असं चालू असतानाच म्हणले काळानं घात केला हो. आणि मेघराजा बरसदाच नाही, दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे जीवजंतू मरतील याच्यात नवल नाही, माणसं सुद्धा मरू लागले. मुखा माझी घालून होना प्राणी पावती मृत्यू सदनाय. परी कोठेही न मिळे अन्न ऐसा काळ कठीण आलासे. कोठच अन्न मिळत नव्हतं हो, काय खावावं कळत नव्हतं माणसाला तर नाही, प्राण्याला सुद्धा अन्न मिळत नव्हतं, एवढा कठीण काळ आला होता. स्वदेश टाकून लोक गेले, कोणी निर्बळ ते ठाईच राहिले. पंढरी क्षेत्री अन्न न मिळे, नाही तमळे क्षेत्र तेथे. पण मग काय करावं, खायला काही नाही, इथं काही भेटत नाही, दुष्काळ पडलाय. ज्यांना काही भेटलं नाही ते मरण पावले, जे वाचले ते म्हणले दुसऱ्या देशात राहून आपण काहीतरी जगण्याचं साधन करूत. आणि ज्यांच्याकडे काही धनसंपत्ती होती ते त्याच ठिकाणी राहिले, पण पंढरपूर क्षेत्रामध्ये मात्र खायला अन्न मिळत नव्हतं. एक ब्राह्मण क्षुदित होऊनाय, मंगळ वेळी आला त्वरे करूनाय. म्हणे आधीचा दिवस मिळेल अन्न इच्छा म्हणे धरली. आणि मग एका ब्राह्मणानं काय केलं, पंढरपूर सोडलं हो, मंगळ वेड्यामध्ये आला आणि म्हणला काही खरं नाही हो, दुष्काळ पडलाय, खायला अन्न नाही, मला एक दिवसाचं आजचं जगण्यापुरतं अन्न मिळेल का हो, विनंती करू लागला. दामाजी पंताची घरी द्विज पातला जावसरी. विप्रासी देखताची झड करी नमन करी सद्भावे. आणि दामाजी पंतांनी पहिला आलेल्यांची सेवा करायची, अतिथी देव भव, आल्याबरोबर त्यांचा नमस्कार केला. आणि पुढं काय करतात ऐका. म्हणे स्नान करून या त्वरित, प्रसाद घ्यावया यावे येथ. ऐसा आदर देखून बहुता संतोषे चित्ता द्विजाचे. आणि ब्राह्मणाला सांगितलं आलात ना, काही हरकत नाही, स्नान करून घ्या, प्रसाद घेण्यासाठी आपल्या घरला या, एवढं सांगितलं. ब्राह्मणाला मनामध्ये आनंद झाला. पुढं काय घडताय का. याच काशी नम्र बोलता वचनाय, तेने संतोष जग जीवनाय. जे मी बाळकाचे कोड करिता जाणाय, समाधान मायेसी. समाधान मायेसी. एखाद्या बालकाला शेजारणीनं गोड बोलावं, शेजारणीनं गोड, कोणाचं समाधान होतं, माईला समाधान वाटतं. तसंच त्या भगवंताच्या भक्ताला, त्या संतांना जर आपण गोड बोललं ना तर त्या देवाला समाधान वाटतं. निज पुत्राचा होता आदर, पिता संतोष मानी थोराय. देवी वाचक पूजनीय करिता आदर, चारंग धर उल्हासे. एखाद्या आपल्या पुत्राचा जय जयकार व्हावा आणि वडिलांना वाटतं ना, अरे माझ्या पुत्राचा जय जयकार व्हायला, अभिमान वाटतो हो. तसंच भगवंताच्या भक्ताचा जर जय जयकार झाला तर भगवंताला अभिमान वाटतो. ग्रहस्थानी काळ असला कठीणाय, द्यावयासी अनसे वस्त्र अन्नाय. तरी नम्र वचन बोलूनाय, करावे नमन आदरे. जरी आपल्याकडे गरिबी आहे हो, देण्यासारखं लायकीचं आपल्याकडे काहीच नाही, पण देवानं तोंड दिलेलं आहे ना चांगलं बोलायला. आणि मग या वाचेनं तुम्ही आलेल्या त्यांना प्रेमानं बोलू तरी शकता ना. जरी प्रेमानं जरी बोलले तरी त्या भगवंताला आवडतं बरं का. भिक्षा द्यावयासी नसली जरी, तरी यावरून धरावी स्वान वैखरी. वसवसोनी पाठी लागला तरी, नरकी अघोरी पडेल तो. आणि भिक्षा द्यायची म्हणले, एखादा साधू आपल्या दारापुढे आलाय, भिक्षां देवी. भिक्षा मागितली हो, मग द्यायला नाही ना, साधू आमच्याकडे नाही हो, तुम्ही पुढच्या घरं जा, असं म्हणतात का. कशाला आलास, कुठला आहेस, काम करता येत नाही का तुला. अरे असं जर तुम्ही त्या साधू संतांना जर बोललास ना तर नरक यातना भोगाव्या लागतील. ऐशिया शास्त्रीय बोलली नितात, हे सर्व जाणे दामाजी पंताय. म्हणून द्विजाचा आदर बहुता करी निज प्रीत
चित्त लावणी. अहो शास्त्रामध्ये सांगितलं आहे, दामाजी पंतांना माहित होतं. आणि शास्त्राच्या विरोधात वागणं बरोबर नाही म्हणले, धर्माच्या विरोधात जाणं अधर्मी वागणं बरोबर नाही, म्हणून आलेल्यांचा आदर करत होते. स्नान करोनी आला ब्राह्मण पंक्तीसी बैसविला सन्माने करुणाय. नाना परीची दिव्याना पात्रियानो न वाढिली. आणि ब्राह्मणानं आंघोळ करून आल्याबरोबर जेवायला बसविलं, नाना प्रकारचे पक्वान्न जेवण्यासाठी केले, जेवायला वाढले. पुढं काय घडताय का? शेवटी पंक्तीसी वाढिता घृताय संकल्प सांगे पुरोहिताय. आपोषण करवी त्वरिताय तो देखील विपरीत ते दवा. आणि मग शेवटची वाढ झाली, सांगितलं आता जेवण सुरू करा. पण विपरीतच दिसू लागलं. काय दिसतंय का? पंढरीहून आला ब्राह्मण तो तत्काळ करू लागला रुदनाय. अश्रू पडती नेत्रातून विस्मित मन सकळांचे. पंचपक्वानांचं जेवण समोर वाढलेलं आहे. हो तुमच्या गावाकडे दुष्काळ आहे, आमच्या गावामध्ये आले जेवण वाढलं तरी अश्रू का येत आहेत? डोळ्यातून अश्रू येऊ लागले. दामाजी पंत पाहू लागले, काय दुःख झालं असेल? पंढरपुराहून आलेला आहे ना, काय विचारतात आहे का? घरधनीय पुसे त्या कारणा म्हणे आय. स्वामी हा समय कोणा काही दुःख आठवूना झाले उद्विग्न त्यासाठी. अहो तुम्ही आम्हाला अन्न मागितलं, जेवायचंय म्हणले, भूक लागली म्हणले, आम्ही तुम्हाला अन्न दिलं. मग काय दुःख तुमचं आहे? तुम्ही का रडत आहात? दामाजी पंत विचारू लागले. ऐकोनी बोले जिजवरा आधी दिवस लोटले चार. कुटुंबासहित मुले लेकरे राहिली साचार उपवासे. अहो पंचपक्वानांचं अन्न समोर टाकलं होतं. हो माया जगू देत नाही माणसाला. माया संसार रूपी असणारी माया आणि संसारातली माया असणारी त्या ब्राह्मणाला सुद्धा वेळ लागलं होतं. आणि त्या मावेरूपी असणाऱ्या पती आणि आपल्या पत्नीचं आणि मुलाचं त्यानं सांगितलं, अहो दामाजी पंत, अहो मी इथं जेवतोय हे खरं आहे हो, पण 4 दिवस झालं माझ्या घरी माझे लेकरं बाळ माझी बायको उपाशी आहे हो, म्हणून मला रडू येतंय. मी निर्दय बहु कठीण भारिया देवीत बसलो तुमचे घरी. पुढे कैसी होईल परिया खेद अंतरी वाटतो. अरे माझं हृदय कठीण आहे, पाषाणासारखं आहे, म्हणून मी तुमच्या घरी जेवायलो हे खरं आहे, पण 4 दिवस झालं माझ्या अण्णा घरी नाही हो. माझ्या लेकरा बाळाचं काय होईल? माझ्या पत्नीचं काय होईल? याची चिंता मला वाटते देवा. दामाजी पंत ऐकोनी वचन सांगता झाला तुझा कारण. 1 संवत्सर पर्यंत जाणं पूर्वीन अन्न तुम्हासे. अरे काही हरकत नाही, म्हणजे दुःख करण्याची काय गरज आहे? तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मी अन्न द्यायला तयार आहे. दामाजी पंत बोलू लागले. आता स्वस्थ करून चित्त भोजन करावे त्वरित. सायंकाळी धान्य निश्चित तुमचे ग्रहात पाठविना. आणि काही चिंता करण्याची गरज नाही म्हणले. आता काय करा, शांत मनानं तुम्ही जेवण करा, सायंकाळपर्यंत तुमच्या घरी अन्न पोहोचल. ऐसे ऐकून या अभय वचन तुझासी वाटले समाधान. जेवी आयुष्य हिनासी अमृत पानाय शचिर मने पाजिले. आणि एवढं सांगितल्याबरोबर मनामध्ये आनंद झाला हो. आणि मग वाढलेलं पंचपक्वानाचं अन्न सेवन केलं. आणि पुढं काय घडताय का? ऐसा संतोष मानवनी चित्तीया तुझा जेविला यथानुभूती. विडा दक्षिणा घेऊन प्रीती आशीर्वाद देत संतुष्ट चित्ते. आनंदानं जेवण केलं. दामाजी पंतानं जेवण झाल्याच्या नंतर इडा दिला हो, आणि आनंदानं सन्मान करू लागले. मग बोला उनिया निज भृत्यासिया दामाजी पंत सांगे त्यांसिया. 2 खंड्या धान्य द्विजासी द्यावे पंढरीसी नेऊनी. पण आपल्या हाताखालच्या सेवकांना बोलले, ऐकाना म्हणले, पंढरपुराहून आलेले ब्राह्मण आहेत, त्यांना आपल्याला दान द्यायचं आहे, अन्नदान करायचं आहे. आपल्या घरातलं 2 खंड्या धान्य काढावं आणि त्यांच्या घरी नेऊन द्यावं. ऐसी आज्ञा होता जिया त्वरिता ब्राह्मणासी आनंद वाटला बहुता. मनी मज पावला रुक्मिणी कांता उल्हास युक्त मानसे. एवढं दामाजी पंतांचं बोलणं ऐकलं, ब्राह्मणाला आनंद झाला. म्हणला आज काय? म्हणला साक्षात भगवंतच मला पावला आहे. मग धान्य घालून वर्ष व्हावरिया सत्वर पाठविले पंढरपुरी.
दृष्टीसी दे कोणी नर नारी पडली त्यावरी सकाळी का. आणि मग काय केलं, बैलगाड्या बोलवल्या, त्याच्यामध्ये धान्य घातलं, पंढरपूरला पाठवलं. अहो पंढरपूरला तर दुष्काळ होता ना हो. आणि त्या ठिकाणी जेव्हा बैलगाडी भरून आलेली पाहिली, त्या नगरातल्या लोकांनी पाहिली आणि काय म्हणतात ऐका. गोण्या फोडून या तत्काळ धान्य लुटून घेतले सकळा. कोणाचे न चाले बळा उपवासे पिडिले म्हणून. उपवासे पिडिले म्हणून. अहो उपवासी होते ना, काय करावं, मरण आलं तर काही हरकत नाही म्हणजे, पण खायला तर लागल ना. आणि येत असलेल्या गाड्या पाहिल्या आणि कोणाला विचारलं नाही, कोणाचं धान्य आहे, कुठं न्यायचंय, कोण आणलंय, काय करायचंय विचारलंच नाही. जेवढं काही आपल्या मुळाबाळाला भेटल ना तेवढं लोकांनी त्या गाडीतलं सगळंच धान्य घेऊन गेले. जयासी दिलेले होते धान्य तो रुदन करू लागला ब्राह्मण. म्हणे माझे धान्य घ्यावया लुटून तुम्ही कोण होत सा. आणि ज्याच्यासाठी धान्य दिलं तर रडू लागला ना हो. अहो माझे बायको मुलं या ठिकाणी बेजार आहेत हो, 4 दिवस झाला अन्न नाही हो. आणि माझ्यासाठी अन्न दिलत हो त्या राजानं, तुम्ही का बरं लुटला असल, मनामध्ये दुःख व्यक्त करू लागला. जैसे कृषी वलाचे पिकले शेताय त्यावरी टोळ पडती बहुताय. मग तो जैसा तळमळ करीताय तैसेची झाले तयासी. अहो शेतकऱ्यानं अन्न पिकवावं हो. बाजरीला कंस याळे कंस आणि डुकरांना हल्ला केल्यावर अहो किती मनामध्ये दुःख होतो. 4 घास येणारे माझ्या लेकरा बाळांच्या मुखामध्ये जाणार होते, पण माझ्या हातातला घास यांनी काय केला, हिरावून घेतला. एवढं दुःख त्या ब्राह्मणाला होऊ लागलं. पंढरीचे सकळ ब्राह्मण तयासी पुसती वर्तमान. कोठून आणले होते धान्य आम्हा कारण सांगिजे. आणि मग ब्राह्मणाने विचारायला सुरुवात केला, अरे बाबा सगळ्या देशोदेशामध्ये दुष्काळ आहे आणि हे एवढं धान्य तू कोठून आणलं होतं, आम्हाला पण सांगावं. तो म्हणे दामाजी पंत उदार ज्ञानी धैर्यवंताय. त्याने कृपा करून माते अन्न होते आधी दिले. अरे म्हणले बाबा तुम्हाला माहित नाही म्हणले, मंगळवेढी भूमी संतांची. आणि त्या मंगळवेढे भूमीमध्ये दामाजी पंत नावाचा संत राहतो आणि त्यानं मला हे धान्य दिलं होतं. ब्राह्मण सांगू लागला, देवे दिले कर्मे नेले तैसाची मजला घडून आले. कुटुंबाचे प्रार्थना फुटले धान्य लुटिले सकळी की. काहीतरी पाप होतं ना, कुटुंबाचं पाप होतं का, माझ्या लेकरा बाळाचा घास शिरावून नेला हो. देवानं दिलं पण कर्मानं खाऊ दिलं नाही ना. आपले कर्म पाहणं म्हणले कर्म. देव सगळं काही देतो हो, पण माणसाचं कर्म माणसाला जगू देत नाही. आणि तसंच ब्राह्मणाचं झालं होतं. ऐशी ऐकून या माता सकळ ब्राह्मण निघाले या त्वरिता. दामाजी पंताचे मंदिरात आले समजता ते दवा. आणि मग ब्राह्मणाने ऐकलं, म्हणले खरंच आपल्या इकडे दुष्काळ आहे, मंगळवेढ्याला जावं लागल. मंगळवेढ्याला गेले, दामाजी पंतासमोर उभं टाकले आणि दामाजी पंत पाहू लागले. काय बोलतात ऐका. ब्राह्मण देखताची दृष्टीशी आहे, नमस्कार केला सद्भावेशी आहे. द्विजाशीर्वाद देती त्याशी कल्याण तुम्हासी असावे. आणि ब्राह्मण पाहिल्याबरोबर दामाजी पंतांनी नमस्कार केला, ब्राह्मणाने आशीर्वाद दिला. तथास्तु कल्याण मस्तु. बोला. म्हणती दुष्काळ पडिला कठीणाय, तुम्ही ब्राह्मणासी दिले अन्नाय. तो वृत्तांत श्रवणी ऐकून आलो धावून सकळी का. आमच्या पंढरपूर नगरामध्ये दुष्काळ पडलेला आहे, तुम्ही ब्राह्मणाला अन्न दिलं, हा वृत्तांत आमच्या कानावरती पडला म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तू धैर्यवंत अति उदार चित्ती नाही असा न थोराय. अन्नदानीय पात्र विचार तुझ साचार असे ना. अरे तुझ्यासारखा अन्नदाता, तुझ्यासारखा दानशूर कुठंच नाही. म्हणजे तू लहान थोर मानित नाही, सगळ्यांना अन्नदान देतोस. मासे तुझी कृती ऐकली आणि म्हणून या ठिकाणी आलो. गगनी उगवला नारायण तो प्रकाश करिया सर्वा समान. तेवी तू करीत अन्नदान थोर स्नासान म्हणती. अरे बाबा गगनामध्ये भगवंत उगवला आहे. सूर्यनारायण भगवंत जेव्हा गगनामध्ये आकाशामध्ये येतो
प्रकाश सगळ्यांना सारखाच देतो ना हो. श्रीमंताला प्रकाश लहान द्यायचा, कमी द्यायचा, ताप द्यायचा नाही जास्त, गरीबाला ऊन जास्त द्यायचं, असा भेद आहे का हो भगवंताकडं? तो असणारा सूर्य परमात्मा प्रत्येकाला प्रकाश सारखाच देतो ना. मग तशा प्रकारे म्हणले दामाजी पंत, तुमची कीर्ती आम्ही ऐकलेली आहे. तुम्ही लहान थोरांचा विचार करत नाहीत, सगळ्यांना अन्नदान देता, म्हणून आम्ही आलो आहोत. आम्ही या क्षेत्रवासी ब्राह्मणा उपवासी मरतो अन्नाविनाय. तुझी कीर्ती कानी ऐकून आलो धावून या ठाया. आम्ही त्या पंढरपूर क्षेत्रामधील ब्राह्मण आहे आणि दुष्काळ पडल्यामुळे आमच्याकडे अन्न नाही. आम्ही अन्न करून मरण पावत आहोत, म्हणून तुमच्याकडे आलो आहोत. ऐकोनी द्विजवरांची माता करुणा उपजली मनाता. मग अभय देवोनी दामाजी पंता विप्र समजता वैसवितसे. मनामध्ये कळवळ आली हो दामाजी पंतांच्या. काय बरं दुःख भगवंतानं दिलं असेल, का बरं भगवंतानं दुष्काळ पाडला असेल, कळवळा मनामध्ये येऊ लागली. सांगितलं काही हरकत नाही, आलात ना बसा, जेवण करा. सर्वांना बसायला सांगितलं. मग सदनीय जावनी कांते पासिया विचार पुसे ते सिया. अन्ना वांचोनी पंढरी सिया मरती उपासिया द्विजवरा. ऐक ना अगं, ऐक ना, तुला काय सांगावं ग. तो पंढरपूर असणारं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये अन्न भेटत नाही. अन्न करून त्या ठिकाणचे लोक मरत आहेत. दामाजी पंत सांगू लागले, ते सकळ गोळा होऊन जाना आपल्या घराची आले ब्राह्मण. नाही म्हणता त्याच कारण सत्वासी हान होईल के. अन्न मिळत नाही, दुष्काळ पडलाय म्हणून सगळे ब्राह्मण आपल्या घराला आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला काय करावं लागल, जेवू घालावं लागल. पण त्यांना जर आपण नाही म्हणलं तर काय होईल? अगं धर्माच्या विरुद्ध जातील ना आपण, अधर्माचा लेप आपल्याला लागल ना, आपलं सत्व जाईल ना. दामाजी पंत बोलू लागले, सकळ संतुष्ट करावयासिया धान्य तो नाही आपणा पासी. म्हणून विचार पडिला मानसी काय सिया सिया करावे. आता मनामध्ये विचार केला, एवढे पंढरपूरचे ब्राह्मण आले, सगळ्यांना तर जेवू घालायचे, पण एवढ्यांना पुरल असं धान्य आपल्या घरामध्ये नाही. जेवू घालावतं सत्व जाते, जेवू घालावतं अन्न कमी पडतंय. पुढं काय करतात ऐका. एकाच धान्य जे दिले ते सकाळी त्याचे हिरोनी नेले. दुष्काळाने लोक पिढीले टाकून गेले स्वदेशा. बाबा आपल्याकडे होतं एकाला आपण धान्य दिलं, पण त्याचं धान्य इतरांनी हिरावून नेलं ना, त्याला भेटलंच नाही ना. आणि म्हणून काही लोक स्वदेश सोडून बाहेर देशात निघून गेले आणि राहिलेले आपल्याकडे आलेत बरं का. कांता बोले तया प्रतिया जैसिया तुमासिया सुचेल युक्तिया. तैसेची करून येता निवृत्ती द्विजा प्रतिया तोष व्हावे. आणि मग बायकोनं सांगायला सुरुवात केली, आपल्याकडे धान्य कमी आहे, पीठ कमी आहे, जेवू घालावं कसं. आणि मग काय करा, तुमच्या मनामध्ये जशी युक्ती येईल, जसा विचार तुम्हाला येईल ना, त्याच प्रकारे आपण काय करूत, सगळ्यांना आपल्याला जेवण घालता येईल असा विचार करूत. म्हणे राजधान्याची अंबरे दोनाय आपणापाशी आहे ती जाणार. ती तिचा हाती लुटवून वाचवावे प्राण सकळांचे. आणि मग म्हणले आपल्यापाशी 2च भांडार आहेत ना, कणगी. आपल्याकडे 2 कणगी भरून धान्य आहेत. आणि मग हे कोणाला किती द्यावं काही कळणार नाही. मला वाटायला हे धान्य यांच्या हातामध्ये द्यावं आणि यांना सांगावं जेवढ्यांचे प्राण वाचतील तेवढ्यांचे वाचवा. 2 जण विचार करू लागले. रायासी कळता वर्तमानात तरिया कोणी येईल माझा प्राण. एका जीवाशी येता मरणा क्षेत्रीचे ब्राह्मण वांचतीला. अरे राजाला, माझ्या भगवंताला जर कळालं तर त्याला दया येईल हो. आणि एखाद्या जीवाचा प्राण गेला तर तो भगवंत वाचायला येईल आणि उरलेल्यांचा प्राण या ब्राह्मण या धान्यापासून वाचवतील. म्या एकल्याने देलोक धरिला तरी मृत्यू येईल सकळाला. ऐसा चित्ती विचार केला मग बाहेर आला सत्वरे. आणि मी जर काही एकल्यानं देह लोभ केला, मी एकल्यानं म्हणले एकल्यानं, मी जर या देहाचा लोभ केला की या देहासाठी जर हे अन्नधान्य मी जर जपून ठेवलं तर काय होईल.
अगं माझ्यामुळे सगळ्यांना मृत्यू येईल ना. कोण? दामाजी पंत बोलू लागले. धान्य अंबरे अंगुळोनी त्वरिता तुझासी म्हणे दामाजी पंत. जयासी धान्याची तुके लागताय न्यावे ती तुके सदनासे. मग राजा म्हणला काही हरकत नाही म्हणला, आपण आता सगळ्यांना सांगू. धान्याचे अंबर असणारे कणगी असणाऱ्या 2 उघडल्या सांगितलं ज्यांना जितकं लागतंय तेवढं तुम्ही घेऊन जावं. ऐसे ऐकून उदार वचन आशीर्वाद देती सकळ ब्राह्मणा. रुक्मिणी पती तुम्हा कारण करू कल्याण सर्वदा. आणि मग पाहिलं म्हणले एवढा अन्नदान करणारा तुमच्यासारखा कोणी नाही. ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले, म्हणू लागले अरे भगवंता तुझ्या भक्ताचं कल्याण कर भगवंता. समस्त तुझवरा जावणी त्वरिता धान्य लुटिले अपरिमिता. हा पंढरीत कळला व्रतांत लोक समजता पातले. आणि मग म्हणले जेवढ्यांनी घेतले तेवढ्यांनी काय केलं, धान्य नेलं ना आपल्या घरला. राहिलेल्यांना सुद्धा कळालं, ते सुद्धा येऊ लागले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र दानाय वानिया वटावनाथ दिनाय. मंगळवेड्यासी येऊन धान्य घेऊन जाता ते. कोण कोण येऊ लागले? यारे लहाने थोर जाती अथवा कुठल्याही जातीचा जर लोप केला नाही ना. म्हणले काय? हिंदूचे या, मुसलमानाचे या, वाण्याचे या नाही ना हो. कुठल्याही जातीचा यायचा, धान्य न्यायचा, आपल्या घरी जाऊन भोजन करायचा आणि संतुष्टीत होऊ लागला. सुतार चर्मका नाना यादिया कुलाल नापित हीन मते. दामाजी पंताची ऐकोनी कीर्ती धान्य नेती सकाळी का. सगळे येऊ लागले. म्हणले सुतार येऊ लागला, चांभार येऊ लागला. कोळी ब्राह्मण तर आधी चालते ना, मग हे सुद्धा येऊन धान्य घेऊन जाऊ लागले. गवंडीय गवळीया पाथर वट जाणाय कोळिया तांबटा बागवानाय. मंगळवेडियांत सत्वरी येऊनाय नेती धान्य स्वइच्छा. कोळी येऊ लागले, तांबटी येऊ लागले, बागवान सुद्धा येऊ लागले. गुर्जरिया रंगारिया खाराईत अनुष्ठानी आणि संत म्हणताय. म्हणत्या मासी तुष्टला रुक्मिणी कांताय याच्या हृदयात रिगोनिया. गुरुजारी येऊ लागले, डोंबारी सुद्धा येऊ लागले म्हणतात. संत महंत सुद्धा धान्य नेऊन जाऊ लागले. शिंपिया रजका बेलदार आणि वर्णयाती अपार. अंत्यजाधिका हीन नर धान्य अपार देणे ते. शिंपी सुद्धा येऊ लागले. म्हणले अंतर जात असणारे सुद्धा येऊ लागले. हीन असणारे, हीन ज्यांना कोणीच मानत नाही ना, असले दलित असणाऱ्या जातीचे सुद्धा येऊ लागले आणि धान्य घेऊन जाऊ लागले. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका